अकोल्यातील शिवसेना शिबिरात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली। महायुतीतील एकनाथ शिंदे यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। 2029 पर्यंत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असते, मात्र मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ महत्त्वाचं असतं। 288 सदस्यांच्या विधानसभेत केवळ 60 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री पदाची मागणी करणं योग्य ठरणार नाही। यामुळे 2029 पर्यंत जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून एकनाथ शिंदे यांचं महायुतीमधील योगदान मोठं आहे, यामुळे त्यांना योग्य तो मान मिळालाच पाहिजे असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं। शिंदेसोबत दगाफटका होण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगत राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान मंत्री चुकत असेल तर त्यांना ठोका, या आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं। ते काम न करणाऱ्या मंत्र्यांबाबत बोलले असावेत, मात्र मी त्यात नाही असंही ते म्हणाले। तसंच बच्चू कडू हे आता प्रहारचे नव्हे तर शिवसेनेचे आमदार असून महायुतीत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची विनंती त्यांना करणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं। नाही बघा, पालकमंत्री म्हणून त्यांचा तो मान आहे, सन्मान आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे। शेवटी एकनाथ शिंदे साहेब या महायुतीचे शिल्पकार आहेत। महायुती घडवण्यामध्ये फार त्यांचं मोठं योगदान आहे, हे सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता मान्य करते। आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या बालेकिल्ल्याचे पालकमंत्री म्हणून ते गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असताना त्यांचा मान सन्मान त्यांना मिळाला पाहिजे या मतासाठी। परभणीमध्ये बाजू करत नाही, परंतु राज्यामध्ये प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे, पक्ष संघटनेच्या नेतृत्वाला वाढवण्याचा अधिकार आहे। आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी लढण्यास आमची तयारी असते, परंतु यदा कदाचित कुठे युती नाही झाली तर संघटनाच्या पातळीवर प्रत्येक पंचायत समिती असू द्या, नगरसेवकांचे निवडणूक महापालिकेचे असू द्या, नगर परिषदेचे असू द्या किंवा जिल्हा परिषदेचे असू द्या, त्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद मोठी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आम्ही अनेक काही निर्णय घेऊ शकतो। त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राज्यामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले। शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असतं की आपला प्रमुख नेता जो आहे तो मुख्यमंत्री व्हावा। मला जर वैयक्तिक तुम्ही विचारलं तर मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून हेच सांगेल की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, परंतु शेवटी संख्याबळ फार महत्वाचं असतं। 288 आमदारांपैकी फक्त 60 आमदार घेऊन जर आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं तर ते योग्य होणार। मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी आम्हाला संख्याबळ निर्माण करावं लागेल आणि आम्ही भविष्यामध्ये 2029च्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आमचे खासदार कसे निवडून येतील, आमदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू।